जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 2.5 वर्षापासून रस्ता खोदून ठेवला, आमदार बकाने यांचे दुर्लक्ष, कुटकेकरांचा संताप। हिंगणघाट तालुक्यातील कुटके गावातील नवीन आणि जुनी वस्ती जोडणाऱ्या प्रमुख रस्ता गेल्या 2.5 वर्षापासून रस्ता खोदून ठेवण्यात आलाय, मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही। त्यामुळे शाळकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। रस्ता की खड्ड्यांचा सापडा असा संतप्त सवाल आता कुटकीकर उपस्थित करत आहे। तुमचं नमस्कार, माझं नाव बबलू पठाण आहे। काय समस्या आहे तुमची? आमची समस्या म्हणजे एकच आहे की हा रस्त्याचं काम ते सगळं काम ते लिलावट लागला पाहिजे आणि रस्त्याचं काम ते सुरळीतपणे हे काम झालंच पाहिजे। कारण ह्या रस्त्याचा महामार्ग म्हणजे हिंगणघाट जाणारा मार्ग आणि जुन्या वस्तीत जाणारा मार्ग हा एकच मार्ग आहे गावाचा। त्याच्यामुळे ह्या मार्गात इतकी भयंकर अडचण आहे की पाऊस आला की सतत इतका चिखल होऊन जातो या रस्त्यानी की पायदळचे पोरं, शाळेचे पोरं, झेडपीची शाळा आहे समोर, ते शाळेत जाणाऱ्या पोरांना कशा पद्धतीत जावं हे सुद्धा सुचत नाही। पूर्ण दादा काय सांगाल या रस्त्याबद्दल तुम्ही? आता रस्ता खोदून ठेवला यांनी 2-3 वर्ष झाले आहे रस्ता खोदाला, आणि खोदला पूर्ण डांबर इथलं काढून कुठे नेऊन टाकलं माहित नाही। नाल्या करून ठेवल्या, लहान लहान मुलीतून ह्या नालीवरून जातात। नाली बघा तुम्ही किती खोल आहे, 3 फूट 3.5 फूट नालीची हाईट आहे। इथं पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण गारण असते आणि मुलं नालीवरून जातात शाळेमध्ये। अच्छा, आणि हा मेन रोड आहे, त्यामुळे जाणं येणं, शाळेचे मुलं असो किंवा म्हातारे लोक असो याच रोडने येणं जाण करतात, किंवा परगावचे पण लोक असतो याच रोडने जातात। तर हा रोड जाणं येण्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, पण सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि याला लवकरात लवकर बनवावं। कारण की शाळेच्या बद्दल तुम्ही ताई? आतापर्यंत 2.5 वर्ष झाले, 2.5 वर्षाचा कालावधी झाला, पण या रोडची व्यवस्था अजूनही सुरक्षित झालेली नाही आहे आणि शाळेच्या मुलांना खूप त्रास होते, आजूबाजूच्या लोकांना पण खूप त्रास होते। पाऊस आला का की इतका चिखल होतात की जाणाऱ्या लोकांना कुठे पाय टाकावं म्हणून असं वाटते। त्यासाठी आमदारांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि रस्त्याचं काम सुरळीतपणे पटापट चालू करावं, एवढंच माझं बोलणं। माधुरी संजय बोबाटे आहे माझं नाव। मी प्रशासक म्हणून काम करते या गावामध्ये काय मागणी आहे तुमची? माझी हेच मागणी आहे की हे लवकरात लवकर काम व्हावं रोडचं, आणि नाही झालं तर आम्ही रस्ता रोक आंदोलन करू। 2.5 वर्ष उलटूनही रस्ता पूर्ण होत नसेल तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमके करत काय आहेत, असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। देवळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी विधानसभा निवडणुकीनंतर गावाकडे फिरकूनही पाहिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली आहे। उपजिल्हा प्रमुख सतीश धोबे, तालुका प्रमुख मनीष देवळे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे। 2.5 वर्षापासून रस्ता खोदून ठेवला तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष कुठे, असा सवाल करत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।